या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, मी तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आजच्या या सुंदर वेळेकरिता हा पवित्र वार तू आम्हास दिला, तुझी भक्ती करण्याची ही संधी तू आम्हास दिली. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तुझ्या सर्व उपकारांसाठी प्रभू, तू रोज आणि रोज आम्हावरती उपकार करणारा, आम्हाला सांभाळणारा, आमची काळजी घेणारा, आमची प्रत्येक गरज पूर्ण करणारा तूच आहेस प्रभू. आणि म्हणून देव बापा, आज या पवित्र वारी एक वार पुन्हा आम्ही आभार प्रदर्शनासह तुझ्या समोर येतो. मागील आठवडाभराकरिता तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. दिलेल्या आरोग्यासाठी देव बापा, सर्व शक्ती, बळ, सामर्थ्य तू दिलंस, आमच्या जाण्या येण्यामध्ये आमचं संरक्षण केलंस, आमची सर्व काळजी तू घेतली प्रभू. मनापासून आभार मानतो तुझ्या त्या अगाध प्रेमासाठी प्रभू, तुझ्या त्या कृपेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभूची. पवित्र देव बापा, आज आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी एकत्र येत असताना तुझी उपस्थिती आम्हामध्ये असू दे. पवित्र देव बापा, तू आम्हास जाणतोस, ओळखतोस, आम्ही केवळ माती आहोत प्रभू, हे तू आठवतोस प्रभू. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, होय प्रभूजी, आज तुझ्या उपस्थितीमध्ये पुन्हा एक वार जो आनंद आहे, जी शांती आहे, जे आरोग्य आहे पवित्र देव बापा, जो मोठा देव बापा, जे तुझं मोठं काम आहे प्रभूजी, पुन्हा एक वार आज ते आम्ही पवित्र देव बापा मागत आहोत. आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस, आमची गरज तुला माहीत आहे. पवित्र देव बापा, ती तू पूर्ण कर. होय प्रभू देव बापा, ती तू पूर्ण कर. या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. विशेष करून जे प्रियजन आज दुखणाईत आहे, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकालाही आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत प्रभू. तू प्रत्येकाचं सहाय्य कर. आजची सर्व भक्ती
आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. प्रभू देव बापा, तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून 184 नंबरचं जे गीत आहे, हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो, हे गीत गाऊया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद रूपी यज्ञ सादर करूया. देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा ओ. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा ओ. करुणा करुणी दोष निरसुनी, करुणा करुणी दोष निरसुनी, घ्यावी माझी सेवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा. अन्याया पासूनिया माझा मजला निर्मल धुवा हो. अन्याया पासूनिया माझा मजला निर्मल धुवा हो. पापा पासूनी शुद्ध करा मज, पापा पासूनी शुद्ध करा मज, हे मी मागे देवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. अंगीकारी तसे मी देवा, आपुल्या अपराधाना हो. अंगीकारी तसे मी देवा, आपुल्या अपराधाना हो. देवी अंतरी नित्य सती, देवी अंतरी नित्य सती, त्या गुप्त हि मम पापाना हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. येजोबाने स्वच्छ करा मज, निर्मलते मी होईन हो. येजोबाने स्वच्छ करा मज, निर्मलते मी होईन हो. धुवामध्ये बर्फापेक्षा, धुवामध्ये बर्फापेक्षा शुभ्र सदा मी होईन हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. अंध्यापासूनी देवा पुले, मुख आटोपुनी घ्यावे हो. अंध्यापासूनी देवा पुले, मुख आटोपुनी घ्यावे हो. माझी पापे सारी पुसुनी, माझी पापे सारी पुसुनी,
कुणी दूरी घ्यावी हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. कृपा करुणी मज द्यावा हो. गीत करता या गीतामध्ये परमेश्वर देवबापा समोर पश्चातापी अंतःकरणाने आपलं मन तो व्यक्त करत असताना, रिकामी करत असताना आम्हाला तो या ठिकाणी दिसून येतो. हे गीत ज्यावेळेस आम्ही गातो त्यावेळेस आम्हाला दावीद राजाची जी प्रार्थना आहे स्तोत्रामध्ये शुद्धतेकरिता, त्या प्रार्थनेची आठवण या गीताच्या माध्यमातून होते, ज्यामध्ये दावीद राजा जेव्हा त्या पापामध्ये पडतो आणि मग त्याचा भार ज्यावेळेस त्याच्यावरती झालेला आहे, परमेश्वराकडं तो वळतो, प्रार्थना करतो, पश्चातापी अंतःकरणाने तो परमेश्वरासमोर स्वतःला घेऊन येतो. आणि आम्हाला माहिती आहे की जी व्यक्ती आपल्या पापांसाठी पश्चाताप करते, पाप क्षमेसाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते, मग तिची पापे लाखेसारखी लाल जरी असले तरी ते बर्फाहून शुभ्र होण्याची खात्री परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला देतं. आणि म्हणून रोज आणि रोज नित्य आपल्या जीवनाचं परीक्षण करीत, पश्चाताप करीत आम्हाला परमेश्वर देवबापाच्या सानिध्यामध्ये वाढत राहायचं. आणखीन एक गीत त्यावेळेस गाऊया, आपल्या सर्वांना येईल. उपासना संगीतामधून 314 नंबरचं गीत, करा प्रार्थना अखंड नका पडू देऊ खंड. प्रार्थना विश्वासी होता, प्रार्थना विश्वासी येथे अंतःकरणा हसे हो, येथे अंतःकरणा हसे हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो. नाशी संकटास मूळ हो, नाशी संकटास मूळ हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री हो. होती जैसे पत्रोपत्री हो, होती जैसे पत्रोपत्री हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. येतो प्रार्थनेचा त्रास हो,
देतो प्रार्थनेचा त्रास होता सैतानाचा वास होता सैतानाचा वास करा प्रार्थना अखंड करा प्रार्थना नका पडू देव खंड नका पडू देव खंड करा प्रार्थना अखंड करा प्रार्थना अखंड यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र आपण वाचूया. आज दिनेश दादा आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. स्तोत्रसहिता याचा 99वा अध्याय आपण वाचूया. वचन 1-9. परमेश्वर राज्य करीतो, लोक कंपित होत. तो करुबारूढ आहे, पृथ्वी थरथरो. परमेश्वर सियोनात थोर आहे, तो सर्व लोकांहून परम थोर आहे. ते तुझे थोर भयप्रद नाम स्तव, तो पवित्र आहे. न्यायप्रिय राजांचे सामर्थ्य तू सात्विकतेत स्थिर केले आहे. तू याकोबात न्याय व नीती यांचा प्रचार करीतोस. परमेश्वराची आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासना पुढे नमन करा. तो पवित्र आहे. त्याच्या याजकापैकी मोशे व अहोरोन आणि त्याच्या नामाचे स्मरण करणाऱ्यांपैकी शमुवेल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने ऐकले. मेघस्तंभातून तो त्याशी बोलला. त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेला नियम हे त्यांनी पाळिले. हे परमेश्वरा आमच्या देवा, तू त्यांचे ऐकले. तू त्याला क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कर्माबद्दल त्यास शासन करीत असस. परमेश्वर आपला देव याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र पर्वतापुढे नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव आहे. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. स्तोत्रसहिता 99 दादांनी आपल्याकरिता वाचलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो परमेश्वराचा जो विश्वासूपणा आहे, परमेश्वर हा इस्रायलांशी विश्वासू आहे याबद्दल तो सांगतोय. परमेश्वर देव हा मनुष्यासारखा नाही आहे. मनुष्य पुष्कळदा विसरतो, मनुष्य पुष्कळदा फसवितो, खोटं बोलतो. परंतु परमेश्वर देव हा विश्वासू आहे. तो जे काही बोलतो त्या गोष्टी तो सिद्धीस नेतो. ज्या लोकांना परमेश्वराने आपली प्रजा होण्याकरिता निवडून घेतलं त्या लोकांबरोबर परमेश्वर देव कसा विश्वासू आहे हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. या लोकांनी परमेश्वराच्या विश्वासूपणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला. हे लोक जेव्हा जेव्हा चुकलेत, परमेश्वराने त्यांना धीराने त्यांचं सहनही केलं, त्यांना क्षमाही केली आणि त्याच वेळेस त्यांना शासनही केलेलं आहे. परमेश्वर देव हा आपल्या लोकांबरोबर विश्वासू असा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर आपला देव याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव हा पवित्र परमेश्वर आहे. परमेश्वर देव जर इस्रायलाशी विश्वासू आहे तर तोच परमेश्वर जे तुम्ही आणि मी विश्वासाने इस्रायल ज्यांना आपण म्हणूया, जे तुम्ही आणि मी देखील निवडलेले लोक आहोत, त्या आपल्याबरोबर हे परमेश्वर देव विश्वासू परमेश्वर आहे. रोज आणि रोज आम्ही वेगवेगळ्या परिस्थितींमधून जात असताना, वेगवेगळ्या प्रसंगांमधून जात असताना परमेश्वर देव आपल्यासोबत विश्वासू आहे. आपल्या चांगल्या परिस्थितीत, आनंदाच्या परिस्थितीत तो आपल्यासोबत विश्वासू आहे. आपल्या अडचणींमध्ये, आपल्या संकटांमध्ये, आपल्या दुःखांमध्ये, आपल्या संघर्षपूर्ण परिस्थितीतही परमेश्वर देव हा विश्वासू आहे. आम्हावर जर त्याचं शासन आहे, जर त्याची शिक्षा किंवा त्याचं शासन आम्हावर आहे, तरीही तो आमच्याशी विश्वासू असा परमेश्वर आहे. आणि म्हणून रोज आणि रोज या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या सहवासामध्ये चालणे आणि आपलं जीवन त्याच्याबरोबर जगणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की परमेश्वर देव हा माझ्यासोबत विश्वासू आहे, त्या अर्थी माझी सर्व चिंता, माझी सर्व काळजी, माझी सर्व भीती, माझं सर्व ओझं हे त्याच वेळेला
निघून जातं, कारण परमेश्वर देव हा प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर विश्वासू असा परमेश्वर आहे. देवबाप, या वचनांच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करो. परमेश्वर देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. जो परमेश्वर देव आम्हाबरोबर विश्वासू आहे, त्याच्या विश्वासूपणाचा जो अनुभव आपण घेतलेला आहे, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव जो आपण घेतलेला आहे, त्यावेळेस त्याची आठवण आपण करूया आणि आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ जे आहे ते आपण सादर करूया. आज कपल क्वायर पुढे येईल आणि कपल क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. त्यावेळेस आपण आपल्या स्तुतिरूपी ओठांची भेट परमेश्वराला अर्पण करणार आहोत आणि गीतांच्याद्वारे आपण परमेश्वराची स्तुती करणार आहोत. स्तोत्रकर्ता म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गा, त्याच्या पुढे या. त्याच आत्म्याने आपण आज परमेश्वरापुढे जाऊया आणि गीतांच्याद्वारे देवबापाला आपण आपलं स्तुतिरूपी अर्थ सादर करूया. त्यासाठी आपण गीत गाणार आहोत. पहिलं देवशास्त्र मौल्यवान माझी आठवण.
खरंच परमेश्वर आपलं किती करतो आणि तो आपल्याला सर्वपरी जाणतो. आणि या गाण्याच्या द्वारे देखील मी कसा व कुठला देवबाने आपल्याला आपली एक ओळख दिलेली आहे की आपण त्याची लेकरं आहोत. त्यासाठी आपण उपासना संगीत 429 गाणं गाऊया. येऊ दे जवळे.
उत्पत्ती 28:11-19 मध्ये ज्याप्रमाणे याकोबाशी देव बोलला, शिडीच्या द्वारे परमेश्वराने त्याला स्वर्गाचं राज्य दाखवलं, त्या गाण्याच्या द्वारे ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, उत्पत्ती 18:11-19 मध्ये आपल्याला असं शिकवतो तेव्हा की आपण एकटे घाबरलेले किंवा अडचणीत असलो तरी देव आपल्याला कधी सोडत नाही. तो आपल्याबरोबर असतो, आपले रक्षण करतो आणि आपल्या जीवनासाठी तो वेगवेगळ्या योजना करतो. यावेळेस आपण गजल संग्रह 83 याच्यातून गीत गाणार आहोत, दुःखाने हे जग भरले. मी आपल्या सर्वांना विनंती करते की आमच्यासोबत तुम्हीही गा. लवकर येतो आणि परमेश्वर आपल्याला घ्यायला लवकर येणार आहे. आपण पुढचे गीत गाऊया, स्तुती प्रशंसा हमारे येशू की. टाळ्या वाजवत आपण गीत गाऊया. Thank you.
पापी उसके नाम से उद्धार पाते हैं, बीमार उसको छूकर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं। सारे जहां से वो प्यार करता है, अनंत जीवन को सबको देता है। सारे जहां से वो प्यार करता है, अनंत जीवन को सबको देता है। आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। बादलों पे मेरा यीशु आने वाला है, विश्वासियों को साथ ले जाने वाला है। बादलों पे मेरा यीशु आने वाला है, विश्वासियों को साथ ले जाने वाला है। उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है। उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है। आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया, मिलकर गाए हम हालेलुया। यावेळेस आपण सर्व उभं राहूया. आपण इथे सर्व रिक्त अंतःकरणाने आलेले असताना आपण परमेश्वराजवळ जाऊया, त्याच्या चरणाजवळ लीन नम्र होऊन आपण सर्व परमेश्वराला आपलं अंतःकरण समर्पित करूया आणि इथून आपण रिक्त अंतःकरणाने न जाता परमेश्वराचं वचन आणि त्याचं सामर्थ्य घेऊन आपण इथून जाऊया. त्यासाठी आपण गीत गातो, हम आए हैं खाली दिलों को.
अपने खुदावन के चरणों में गिर के हम हर पल दुआएं करें। तेरे खातिर जीवन बिताए, तेरे खातिर मरे। तेरी खातिर मरे, तेरी खातिर मरे, तेरी खातिर मरे, तेरी खातिर मरे। हम सब करते रहे कामना, वरने मोहब्बत से खाली दिलों को करते रहे प्रार्थना। जिंदगानी जब तक हमारी बस उसकी तमन्ना करे। ऊंचा है नाम उसका, ऊंचा है दर्जा, उसको ही सजदा करे। है जिंदगानी जब तक हमारी बस उसकी तमन्ना करे। ऊंचा है नाम उसका, ऊंचा है दर्जा, उसको ही सजदा करे। उसको ही सजदा करे, उसको ही सजदा करे, उसको ही सजदा करे, उसको ही सजदा करे। इस पल वो आए कोई न जाने, होगा हमें लागना, वरने मोहब्बत से खाली दिलों को करते रहे प्रार्थना। आए हैं लेके खाली दिलों को करने को आराधना, वरने मोहब्बत से खाली दिलों को करते रहे प्रार्थना। देवबाप्पा तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी या सुंदर वेळेसाठी. तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वर देवबाप्पा. प्रभुराया तू आम्हाला जगापासून वेगळं करून इथे एकत्रित आणलेले आहेस परमेश्वर देवबाप्पा. आज जगातले लोक प्रभूजी नीतिसूत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे थोडीशी झोप घेतो, उराशी हात घेऊन अजून थोडासा निसतो आणि परमेश्वर बाप्पा आळशीने काम करतो. परंतु परमेश्वर ते बाप्पा असे अनेक लोक बाहेरच्या जगामध्ये करत असताना तू आम्हाला इथे एकत्रित केलं परमेश्वर बाप्पा. तुझी भक्ती करण्यासाठी तू आम्हाला इथे घेऊन आलास परमेश्वर बाप्पा. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. या जगापासून बाप्पा तू आम्हाला वेगळं केलं, तुझे लेकरं होण्याचा अधिकार तू आम्हाला दिला म्हणून तुझे उपकार मानले बाप्पा. प्रभू राया जे आम्ही सर्व इथे आलेलो आहे परमेश्वर बाप्पा, तू आमच्याशी बोल आणि परमेश्वर बाप्पा तुझं वचन ऐकत असताना आमचे अंतःकरणाचे दार तू उघड प्रभूजी. आणि ते बाप्पा आम्ही इथं रिक्त आलेलो असताना तू रिक्त न जाता परमेश्वर बाप्पा आम्ही तुझ्या वचनांनी तुझ्या आत्म्याने भरून इथून जाऊ असं तू दे परमेश्वर. त्या ते बाप्पा बाळासाहेब जे वचन सांगतील त्यांना तू त्यांच्या जिभे ओठाला तू स्पर्श कर प्रभूजी. आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल. आणि परमेश्वर बाप्पा आम्ही कुठे चुकतो, आम्ही कुठे परमेश्वर बाप्पा कमी आहोत हे तू आम्हाला समजू दे. आणि परमेश्वर बाप्पा आमची उणीव आमची कमतरता आम्ही सर्व तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो प्रभूजी.
आणि परमेश्वर बाप्पा इथं आम्हाला तू आशीर्वादित कर आणि प्रभूजी तुझं नाव घेऊन तुझं सामर्थ्य घेऊन आपण इथून जावं असं करू दे प्रभूजी. जे बाप्पा जे आलेले आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि बाप्पा जे येणार आहेत परमेश्वर बाप्पा जे मार्गामध्ये आहेत, त्यांना येण्यास सहाय्य तू कर परमेश्वर बाप्पा. आणि जे येणार नाहीत प्रभूजी त्यांना येण्याचं मन तू दे. जगामध्ये परमेश्वर बाप्पा अनेक वाईट गोष्टी होतात, परंतु बाप्पा सामर्थ्य केवळ तुझ्यामध्ये आहे, आनंद जीवन केवळ तुझ्यामध्ये आहे परमेश्वर बाप्पा. हे तू सर्वांना करू दे आणि प्रभूजी तुझ्या कोणत्याच लेकराचा नाश होऊ दे परमेश्वर बाप्पा. तर सर्वांनी मंडळीमध्ये येऊन तुझं वचन घेऊन आणि परमेश्वर बाप्पा तुझ्या सामर्थ्याने भरून तुझं कार्य करावं असं करू दे परमेश्वर बाप्पा. माझी प्रार्थना तू ऐकली म्हणून मी झोपकार मानते प्रभूजी. माझ्या धन्यता आणणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. हग्गईचं पुस्तक आणि मलाखीचं पुस्तक यावरती मनन करत असताना आतापर्यंत आपण हग्गईच्या पुस्तकातून 2 संदेश, जे हग्गईचे 2 अध्याय आहेत त्या 2 अध्यायांवरती मनन केलं. त्यानंतर मलाखीच्या पुस्तकामधून आपण 2 संदेश पाहिले, ज्यामध्ये पहिल्या संदेशात 3 अध्याय आणि दुसऱ्या संदेशात जो 4था अध्याय आहे मागच्या रविवारी आपण त्यावरती मनन केलेलं आहे. या प्रकारे हग्गईचे 2 अध्याय आणि मलाखीचे 4ही अध्याय यावरती आपण विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, मनन केलेलं आहे. आज जेव्हा ही दोन्ही पुस्तकं एकवार पुन्हा मननासाठी आपण आपल्या समोर ठेवत आहोत, त्यावेळेस प्रामुख्याने जो आजचा विषय आपला असणार आहे तो म्हणजे हग्गई, मलाखी व नवीन करार. आपण पाहत आहोत की या छोट्या संदेष्ट्यांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने ही छोटी संदेष्टे किंवा ज्यांना कनिष्ठ संदेष्टे म्हटलेले आहेत, ही पुस्तकं आणि नवीन करार यांच्यामध्ये काय संबंध आहे, किंवा ज्याला आपल्याला असंही म्हणता येईल की या पुस्तकांचा, त्यातील वचनांचा, त्यातील शिकवणुकीचा किंवा त्या घटनांचा उल्लेख आपल्याला नवीन करारामध्ये कुठं आढळतो का, या ठिकाणाहून नवीन करारामध्ये काही संदर्भ घेण्यात आलेला आहे काय, हे शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि या प्रकारे जुना करार आणि नवीन करार, परमेश्वराचं जे वचन आहे या नवीन करारामध्ये या जुन्या कराराची परिपूर्ती कशी आहे. कारण पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्तावरती हा आरोप करण्याचा प्रयत्न केला गेला की तो संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी आलेला आहे. पुष्कळदा त्याच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की तो नियमशास्त्र मोडणारा आहे. परंतु आम्हाला हे माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी किंवा नियमशास्त्र मोडण्यासाठी आला नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी तो आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व नियमशास्त्राची, संदेष्ट्यांचे जे ग्रंथ आहे त्यांची परिपूर्ती म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळतो. आणि म्हणून जुना करार आणि नवीन करार आम्ही पुष्कळदा यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे किंवा नवीन करारामध्ये कशा प्रकारे या जुन्या करारातून संदर्भ घेतलेले आहेत ते आपण शोधण्याचा प्रयत्न या दिवसांमध्ये करत आहोत. आणि म्हणून आज पुन्हा एकवार ज्यावेळेस या दोनही पुस्तकांना आपण नवीन करारामध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत, परमेश्वर देवबापाचं वचन आम्हासोबत काय बोलतं, आज आम्हाला काय बोध आहे ते समजण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून जो पहिला भाग या संदेशाचा आहे तो म्हणजे हग्गईचे पुस्तक व नवीन करार. पहिला भाग या संदेशाचा जो आहे तो म्हणजे हग्गईचे पुस्तक आणि नवीन करार. तर या हग्गईच्या पुस्तकाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेला 2 संदर्भ जे या पुस्तकातले आहेत ते आम्ही त्यांचा नवीन कराराशी त्याचा संबंध आम्हाला आढळून येतो. हग्गईच्या पुस्तकातील 2 संदर्भ, ज्यातला पहिला संदर्भ आहे 2रा अध्याय वचन 6 ते 9. हग्गईचं पुस्तक 2रा अध्याय वचन 6 ते 9. वाचा कोणीतरी. हग्गईचे पुस्तक 2रा अध्याय वचन 6 ते 9 पर्यंत. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील.
आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रूपे माझी आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ओके, आता हा जो संदर्भ आपण या ठिकाणी वाचतो, दुसरा अध्याय वचन 6 ते 9, ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने काय वाचतो, ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने वाचतो की परमेश्वर देव म्हणतो एक वार पुन्हा मी सर्व सृष्टी जी आहे, मग पृथ्वी, कोरडी भूमी, समुद्र, मानव, आम्ही सर्वांना तो म्हणतो की एक वार पुन्हा मी हलवून सोडणार आहे. आणखीन त्यामध्ये आम्ही काय वाचतो तर शेवटले वैभव हे पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल या संदर्भात आम्ही वाचतो. आणखीन काय आम्ही त्यामध्ये वाचतो तर परमेश्वर म्हणतो मी या स्थळाला शांती देईल. आणि ज्यावेळेस आम्ही या घटना आम्ही वाचतो, या घटना ज्या आहेत ना त्या आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे त्याच्याशी त्या घटना आम्हाला जोडून त्या ठिकाणी पाहता येतात. त्या घटनांबरोबर कोणत्या घटना, ज्यामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की आणखीन एकदा पुन्हा एकदा मी या सर्व गोष्टी हलवून सोडणार आहे. मी या मंदिराचं जे शेवटलं वैभव आहे ते पहिल्यापेक्षा थोर असणार आहे आणि मी या स्थळाला शांती देणार आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या वचनाला घेतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे, जे शांतीचं राज्य त्याला म्हटलेलं आहे, त्या राज्याची आठवण आम्हाला होते. हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या ठिकाणी आहे, जेव्हा तो आपल्या त्या मंदिरामध्ये आहे, ते मंदिर त्याच्या वैभवाने भरलेलं अशा प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि याच गोष्टीचा उल्लेख जो आहे ना तो इब्री लोकास जे पत्र आहे, हा जो लेखक आहे तो देखील या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी करताना आम्हाला आढळतो. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि वचन 26 ते 28 आपण वाचूया. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचन 26 ते 28. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. आता या संदर्भामध्ये नेमकं आम्हाला काय वाचायला मिळत आहे तर इब्री लोकासच्या पत्रामध्ये हा लेखक जो आहे, हग्गईच्या पुस्तकामध्ये या संदेशाच्या द्वारे परमेश्वराचं जे वचन त्या ठिकाणी आम्ही वाचतो की आणखीन एकदा मी सर्व पृथ्वी, कोरडी भूमी, समुद्र यास हलवून सोडेन. हा जो लेखक आहे हा तो संदर्भ या ठिकाणी घेतो आणि त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न तो करतो. आणि कोणत्या संदर्भात तो ते वापरत आहे तर ऐहिक सियोन आणि स्वर्गीय सियोन यांच्यातला अंतर समजावून सांगत असताना हा जो लेखक आहे या ठिकाणी तो सांगत आहे ऐहिक सियोन आणि स्वर्गीय सियोन. काय अंतर आहे याच्यामध्ये? ऐहिक सियोन आणि स्वर्गीय सियोन काय अंतर आहे याच्यामध्ये? काय अंतर आहे? काय सांगता येईल? ऐहिक सियोन आणि स्वर्गीय सियोन. फार कठीण आहे का? आम्ही जेव्हा जेव्हा ऐहिक या शब्दांना ऐकतो ना त्यावेळेस आमच्या हे लक्षात येतं की ते तात्पुरतं आहे, ते संपणारं आहे, ते परमनंट असं नाही. आणि म्हणून लेखक या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करतो की न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत आहे. न हलविता येणारे राज्य म्हणजे जे स्थिर आहे, जे भक्कम आहे, जे संपणार नाही किंवा जे संपुष्टात येणार नाही, स्थिर, जे हलविता येत नाही असं राज्य. कोणाचं राज्य आहे ते?
प्रभू येशू ख्रिस्ताचं ते राज्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जी शांतता किंवा जी शांती त्या ठिकाणी असणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जे त्याचं वैभव मनुष्य पाहणार आहे, त्याचा उल्लेख हग्गईच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो. त्याचा संदर्भ इब्री लोकांच्या पत्रामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतो. आणि आज तुम्ही आणि मी धन्य आहोत. का बरं आपण धन्य आहोत माहितीये? कारण ते न हलविता येणार राज्य तुम्हाला आणि मला देण्यात आलेलं आहे. तुम्ही आणि मी त्या राज्याकरिता बोलावलेले, पाचारण झालेले लोक आम्ही आहोत. आणि म्हणून जरी आज आम्ही या जगामध्ये असताना, जरी आज आम्हाला कष्ट होतात, जरी आज आम्हाला दुःख होतात, जरी आज आम्हाला आजारांचा अनुभव येतो, जरी आज आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये निराश असतो, परंतु प्रियांनो, ते जे राज्य, ज्या राज्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, त्या राज्यामध्ये हा अनुभव आम्हाला नसेल. त्या राज्यामध्ये काय असणार आहे? त्या राज्यामध्ये ख्रिस्ताची जी शांती आहे, त्याची परिपूर्णता तुम्ही आणि मी त्या ठिकाणी अनुभवणार आहोत. प्रियांनो, आज जी काही दुष्टता आम्हाला जगामध्ये पाहायला मिळते, आज जी काही भ्रष्टता आम्हाला जगामध्ये पाहायला मिळते, प्रियांनो, ह्या गोष्टी त्या राज्यामध्ये नसतील. त्या राज्यामध्ये प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या त्या सानिध्यामध्ये आम्ही त्याची जी शांती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे वैभव आहे, त्याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सतत घेत राहणार आहोत. जे शांतीपूर्ण, जे स्थिर अशा प्रकारचं राज्य आहे. प्रियांनो, दुसरा जो संदर्भ आम्हाला या हग्गईच्या पुस्तकामधून पाहायला मिळतो, 2 अध्याय वचन 21 ते 23. आपण यावरती विचार केलेला आहे, थोडक्यात त्यावरून आपण जाणार आहोत. 2 अध्याय वचन 21 ते 23. यहूदाचा प्रांताधिकारी जरुब्बाबेल ह्याला सांग, मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन. मी राज्यांचे तख्त उलथून टाकेन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करेन, रथ व रथी उलथून टाकेन, घोडे व त्यावरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुब्बाबेला, शलतियेलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करेन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तर या ठिकाणी आम्हाला जरुब्बाबेला विषयीचं एक भाकीत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस आपण या 2 अध्यायावरती मनन केलं, त्यावेळेस आपण याचा विचार केला होता की जरुब्बाबेला संदर्भात असलेलं हे भाकीत मुद्रेची अंगठी करण्यासंदर्भात जे त्याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे, त्याची परिपूर्ती जी आहे ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित त्या ठिकाणी दिसून येते. जरुब्बाबेल हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा जगिक पिता म्हणजे योसेफ आणि त्याची आई मरिया, या दोघांचाही पूर्वज आम्हाला तो दिसून येतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये वंशावळी वाचता, त्यावेळेला शलमोन जो दाविदाचा पुत्र, त्याच्या वंशावळीमध्ये आम्हाला जरुब्बाबेल आणि मग समोर योसेफ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या वेळेला लुकाच्या शुभवर्तमानामध्ये वाचता, त्यावेळेला नाथानापासून, जो देखील दाविदाचा पुत्र, त्याच्यापासून जरुब्बाबेल आणि मग त्याच्या पुढं आम्हाला त्याच वंशावळीमधून मरिया देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये त्याची आई आणि त्याचे वडील या दोघांचाही संबंध अशा ठिकाणी, अशा व्यक्तीशी आहे जो जरुब्बाबेल, ज्याचा उल्लेख आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून ही जी 2 संदर्भ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, एक संदर्भ जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्थिर राज्यासोबत त्या ठिकाणी दिसून येतो, आणि दुसरा संदर्भ
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माशी, त्याच्या वंशावळीशी संबंधित आम्हाला तो दिसून येतो. मत्तय 1:12-13 आणि लूक 3:27 या ज्या वंशावळी आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी अभ्यासता येतील. दुसरा जो भाग या संदेशाचा आज आहे तो म्हणजे मलाखीचे पुस्तक व नवीन करार. मलाखीचे पुस्तक व नवीन करार. आता मलाखीच्या पुस्तकामध्ये 3 मुख्य संदर्भांचा उल्लेख आम्हाला नवीन करारामध्ये आढळतो. तसंच मलाखीच्या पुस्तकामधून जी शिकवण देण्यात आलेली आहे ती देखील आम्हाला नवीन करारामध्ये तिचा देखील उल्लेख आम्हाला आढळतो. हग्गईच्या पुस्तकातून 2 मुख्य संदर्भ आम्हाला दिसून आले. मलाखीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना 3 मुख्य संदर्भांचा उल्लेख आम्हाला नवीन करारात आढळतो. त्या व्यतिरिक्त मलाखीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराच्या मनामध्ये जी आहे, जे परमेश्वर देव आपल्या लोकांना शिकवत आहे, तीच शिकवण त्याच संदर्भात आम्हाला नवीन करारामध्ये देखील ती पाहायला मिळते. आणि म्हणून जो पहिला संदर्भ आम्हाला लक्षात येतो तो मलाखीचं पुस्तक 1 अध्याय वचन 2 आणि 3 आपण वाचूया. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस. परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय, तर मी याकोबावर प्रीती केली. एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वचन रानातल्या कोल्ह्यांना दिले. या ठिकाणी जेव्हा परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावरती प्रीती केली आणि लोक म्हणतात की तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रीती केली, तेव्हा आम्हाला हा संदर्भ त्या ठिकाणी पाहायला मिळतो की परमेश्वर देव आपल्या लोकांना म्हणतो की मी कोणावरती प्रीती केली, याकोबावरती प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 13 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. रोमकरास पत्र याचा अध्याय 9 आणि वचन 13 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. 13 लवकर लवकर ओके पढो. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. आता मलाखीच्या पुस्तकामध्ये जे आम्ही वाचतो की मी याकोबावरती प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला, हेच वचन पाऊल रोमकरासच्या मंडळीला पत्र लिहित असताना त्या ठिकाणी वापरतो आणि काय म्हणतो की त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, कुठं लिहिलेलं आहे हे शास्त्रात? मलाखीच्या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाऊल या वचनाचा संदर्भ देत, तर परमेश्वराचं जे सार्वभौमत्व आहे ते या ठिकाणी पाऊल मंडळीला शिकवण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराचं सार्वभौमत्व म्हणजे परमेश्वराला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. परमेश्वराला आपल्या निर्मितीवरती अधिकार आहे. परमेश्वराला हा अधिकार आहे की त्याने कोणाचा उपयोग करायचा आणि कोणाचा उपयोग करू नये. मनुष्य जो परमेश्वराची निर्मिती आहे, हा मनुष्य त्या मलाखीच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नांच्या माध्यमातून परमेश्वरासमोर स्वतःला मांडत आहे की असं केव्हा केलं, ते केव्हा केलं, तू कोणत्या बाबतीत आम्हावरती प्रीती केली. पाऊल या ठिकाणी मंडळीला हे शिकवत आहे की मनुष्य जो परमेश्वराची निर्मिती आहे, ही निर्मिती आपल्या निर्माणकर्त्याला अशा प्रकारे प्रश्न करू शकत नाही, कारण तो परमेश्वराचा अधिकार आहे. हा परमेश्वर जो आहे हा सार्वभौम परमेश्वर आहे.
त्याला आपल्या निर्मितीवरती पूर्णपणे अधिकार आहे. आणि प्रामुख्याने हा जो अधिकार आहे या संदर्भामध्ये निवडीच्या संदर्भात पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे. आपण थोडंसं आणखीन पहिल्यापासून वाचूया. रोमकरास पत्र अध्याय 9 आणि वचन 10 ते 13 आपण वाचूया, म्हणजे आपल्याला आणखीन लक्षात येईल. 10 ते 13. इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून म्हणजे आपल्या पूर्वज इसहाक यांच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे तो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्यांच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्यांची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्र असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. आता या ठिकाणी वचन 10 पासून वाचल्यानंतर आम्हाला थोडंसं आणखीन स्पष्ट होतं. काय स्पष्ट होतं तर परमेश्वराचं वचन जे आम्हाला सांगतं की मी याकोबावरती प्रीती केली, एसावाचा द्वेष केला. मग परमेश्वर भेदभाव करतो का? परमेश्वर पक्षपात करतो का? नाही, परमेश्वर भेदभाव करत नाही, परमेश्वर पक्षपात करत नाही, तर हा परमेश्वराचा पूर्णपणे अधिकार आहे. आणि म्हणून पाऊल याचं स्पष्टीकरण देतो की परमेश्वर जेव्हा म्हणतो की मी याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला, तो त्यांच्या कर्मांमुळे नाही, त्यांच्या कामांमुळे नाही. आणि म्हणून पाऊल फार स्पष्टपणे लिहितो की मुले अजून जन्मलीही नव्हती, त्यांनी काही चांगलं वाईट केलेलंही नव्हतं, तरीही काय सांगण्यात आलं? धाकटा काय करणार? कोणाची सेवा करणार? वडील जो आहे, वडील पुत्र जो आहे तो धाकट्याची सेवा करणार. अजून जन्मही झाला नव्हता. हा परमेश्वराचा पूर्णपणे अधिकार आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो की त्याने कोणाला निवडावं आणि कोणाचा उपयोग त्याने त्या ठिकाणी करायचा आहे. निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प आहे ना, तो कर्मांवरती नाही, तर तो पाचारण करणाऱ्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे. हे आम्हाला समजून घेणं आमच्यासाठी फार महत्वाचं आणि आशीर्वादाचं आहे. पुष्कळदा कुटुंब या नात्याने मी तुम्हाला या आधी देखील सांगितलेलं होतं की आज कुटुंबामध्ये जी आमची नाते संबंध आहेत ती आम्ही निवडलेली नाही. आम्ही आमच्या इच्छेने आमच्या आई वडिलांची निवड केली नाही. आहे का इथं कोणी असं की जो म्हणाल की मी ठरवलं होतं की माझे आई वडील कोण असणार आहेत, मी कोणाच्या ठाई जन्म घेणार आहे? आहे का कोणी? कोणीच नाही. कारण ते तुमच्या आणि माझ्या हातात नाही. ही इच्छा, ही निवड ही परमेश्वराची आहे. आज आमचे प्रियजन, आमचे रक्ताचे नाते, आमचे आई वडील जे आहेत हे परमेश्वराने आमच्यासाठी निवडलेले आहेत. ही परमेश्वराची निवड आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून तरुण लेकरांनो, आपल्या आई वडिलांचा आदर करा. त्यांना कसं तुम्हाला आनंदी ठेवता येईल याचा विचार करा. कारण हे परमेश्वराची योजना आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे. पुष्कळदा आज तरुण लेकरांच्या लक्षात येत नाही, त्यांना समजत नाहीये की त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या वागण्याने आज घरातली मोठी मंडळी, आई वडील असतील, आमच्या घरातले मोठे लोक असतील, आज ते दुःखी आहेत, ते निराश आहेत. पुष्कळदा एकांतामध्ये ते रडतायत. तरुण लेकरांना हे समजत नाहीये. झेन जी नाही, आम्ही करू ती पूर्व दिशा आहे आता. परंतु लक्षात घ्या प्रियांनो, ज्या आई वडिलांची निवड आमच्यासाठी परमेश्वराने केलेली आहे, जर ती आमच्याकडं पाहून संतुष्ट नाही, जर ती आमच्यामुळं दुःखी आणि निराश आहे, तर मग प्रियांनो या जगामध्ये आम्ही कितीही मोठी सेवा केली, या जगामध्ये आम्ही कितीही मोठं यश प्राप्त केलं ना, तरी सर्व काही व्यर्थ आहे.
तरी सर्व काही व्यर्थ आहे. आणि म्हणून जगातल्या तरुणांना सोडून द्या, परंतु ख्रिस्ती तरुण लेकर या नात्याने आज हे समजून घ्या की जर आम्ही आमच्या आई वडिलांच्या संबंधाने आज आम्ही दोषी आहोत, तर प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या संबंधानेही दोषी आहोत. जर आज आम्हाला हे वाटतं की आमचे आई वडील हे आमच्यासाठी योग्य नाही, तर प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या निवडीवरती, परमेश्वराच्या इच्छेवरती प्रश्न निर्माण करत आहोत. आणि मग जर आम्ही परमेश्वराच्या निवडीवरती, त्याच्या इच्छेवरती प्रश्न निर्माण करणारे आहोत, तर आमची परिस्थिती मलाखीच्या पुस्तकामध्ये जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा काही फार वेगळी नाही. लक्षात घ्या, परमेश्वर देव जो आहे ना, हा सार्वभौम परमेश्वर आहे. त्याला आपल्या सर्व निर्मितीवरती पूर्णपणे अधिकार आहे. पूर्णपणे त्याला अधिकार आहे. परमेश्वराचा तो अधिकार, परमेश्वराचं हे सार्वभौमत्व जे आहे ना, तो अधिकार आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे प्रियांनो. त्याच्यानंतर दुसरा संदर्भ आपण मलाखीच्या पुस्तकातून वाचूया. 3 अध्याय वचन 1. 3 अध्याय वचन 1. पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता हे वचन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मागच्या रविवारी पण या वचनाचं वाचन केलेलं आहे. या ठिकाणी ज्या निरोप्या संदर्भात बोलल्या जात आहे तो कोण आहे, तर बाप्तिस्मा करणारा योहान तो आहे. यशया 40 आणि 3 मध्ये देखील आम्हाला हेच भाकीत आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया यशया 40:3 देखील. यशया 40:3, ज्यामध्ये आम्हाला पुन्हा हेच भाकीत पाहायला मिळतं की निरोप्या जो आहे त्याला पाठविला जाणार आहे. घोषणा करणाऱ्यांची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येत आहे की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आणि हा मार्ग सिद्ध करण्यासाठी कोण पुढे आला, कोणाला पाठविण्यात आलं, तर आम्हाला माहिती आहे की बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे हा त्या ठिकाणी आम्हाला दिसतो. ही परिपूर्ती जी आहे ती आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर 3रा संदर्भ आपण वाचूया. मलाखीचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 5. मलाखी 4:5. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. आता या ठिकाणी देखील ज्या एलिया संदर्भात बोलल्या जात आहे तो कोण आहे, कोणा संदर्भात बोलत आहे, बाप्तिस्मा करणारा योहान याच्या संदर्भात बोलत आहे. त्याची परिपूर्ती किंवा त्याचा संदर्भ मत्ते 11:10-14 या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. इतरही त्या ठिकाणी शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख आहे, परंतु हा एक संदर्भ मी तुम्हाला देत आहे. 4:5 याची जी परिपूर्ती आहे ती मत्ते 11:10-14 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणखीन एक संदर्भ आपण वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक शेवटचं पुस्तक अध्याय 11 वचन 3-6. प्रगटीकरण शेवटचं पुस्तक 11वा अध्याय वचन 3-6. माझे 2 साक्षी यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. त्यांना कोणी उपद्रव करून पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांचा खाऊन टाकतो. कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जीवे मारण्यास यावे.
त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांना पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की मलाखी जो आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोनही आगमनांचा उल्लेख या ठिकाणी करत आहे. मलाखीच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन्ही आगमनांसंदर्भात आम्हाला वाचायला मिळतं. पहिल्या आगमनाच्या संदर्भात तो सांगतो की निरोप्या पाठवण्यात येणार आहे. एलियाचा उल्लेख तो त्या ठिकाणी करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वतः ही गोष्ट शिकवतो की तो एलिया जो आहे हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वचन 4 आणि अध्याय 4 आणि 5 मध्ये आम्ही तो जो तप्त भट्टीचा दिवस आम्ही वाचतो, जे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे घेऊन जातं, त्याही संदर्भात या ठिकाणी मलाखी जो आहे त्याचा उल्लेख करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस देखील 2 साक्षी त्या ठिकाणी पुढे येताना आम्हाला दिसून येतात. पहिल्या आगमनाच्या वेळेस हा निरोप्या एलिया, ज्याला बाप्तिस्मा करणारा योहान म्हटलेला आहे. दुसऱ्या आगमनाच्या आधी 2 साक्षीदार या ठिकाणी येताना आम्हाला दिसून येतात. आता प्रगटीकरण 11वा अध्याय 3 ते 6 ही वचने आम्ही वाचले. त्या ठिकाणी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. कोण संदेष्टा येणार आहे त्या ठिकाणी कोणाचंही नाव असं स्पष्टपणे लिहिलेलं नाही, परंतु कोण ते असावेत म्हणून सांगितलं जातं. कोण ते असतील? ज्यापैकी एक एलिया आणि दुसरा मोशे. तिथं नाव आहेत का त्यांचे? तिथं 6व्या वचनात काय आहे? 6व्या वचनात नाव आहे का? वाचा एकदा परत. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांना पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे. आता या ठिकाणी एलियाचं नाव आहे का? या ठिकाणी मोशेचं नाव आहे का? किंवा या ठिकाणी आणखीन कोणा तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे काय? नाव कोणाचंच नाहीये. परंतु या 6व्या वचनामध्ये जो अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे, त्या अधिकारावरून अभ्यासक असे म्हणतात की ते हे असतील. काय अधिकार दिलेले आहेत? त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना अधिकार दिलेला आहे. हा अधिकार कोणी वापरलेला आहे? एलियाने वापरलेला आहे. पहिले राजे अध्याय 17 मध्ये जर तुम्ही वाचलात तर त्या ठिकाणी एलिया प्रार्थना करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पाण्याचं रक्त करण्याचा अधिकार कोणाला होता किंवा कोणी पाण्याचं रक्त केलं होतं? मोशेने, है ना. जी काठी त्याला देण्यात आली होती, त्या काठीचा उपयोग करून त्या मिस्रामध्ये सर्व पाण्याचं रक्त त्याने केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. हे जे अधिकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, त्यावरून अभ्यासक असे म्हणतात की हे ते 2 व्यक्ती त्या ठिकाणी, हे ते 2 साक्षीदार ते त्या ठिकाणी असतील. परंतु मुख्य भाग हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन जे होऊन गेलेलं आहे, ज्यामध्ये त्याने आमच्या तारणाची पूर्ण व्यवस्था किंवा आमच्या तारणाची परिपूर्ती जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता तो परत येणार आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या दोनही घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी मलाखीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर 4था भाग जो त्यामध्ये आहे मलाखीच्या पुस्तकामध्ये, मलाखीचं पुस्तक 2रा अध्याय वचन 14 ते 16 आपण वाचूया. त्या ठिकाणी काय आहे? मलाखीचं पुस्तक 2रा अध्याय 14 ते 16. तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझी सहचारणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडा तरी अंश आहे
अशा कोणी असे कधी केले नाही. देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीच्या कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका. या ठिकाणी फार स्पष्टपणे परमेश्वर देव म्हणतो की मला कशाचा तिटकारा आहे? सूटपत्राचा, घटस्फोट, डायव्होर्स जो आहे, डिवोर्स जो आहे, परमेश्वर म्हणतो की मला त्याचा तिटकारा आहे. परमेश्वराला न आवडणारी बाब ही आहे. आणि आज जगामध्ये ह्याचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे, अधिक वाढलेलं आहे. आणि ही त्यातल्या त्यात फार मोठी खंत आहे की मंडळीला हे स्पष्टपणे शिकवण्यात आलेलं असतानाही आज ख्रिस्ती समाजामध्ये देखील हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. परंतु प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला हे फार स्पष्टपणे सांगतं की त्याला सूटपत्राचा तिटकारा आहे. तो म्हणतो की तू आपल्या तरुणपणातल्या पत्नी बरोबर कसा वाग? विश्वासाने वाग. तिचा विश्वासघात करू नको, क्रूरतेने तिच्याशी वागू नको. परमेश्वराचं लक्ष जे आहे ते आपल्या प्रत्येकाकडे लागलेलं आहे, ते आपल्या प्रत्येकाकडे लागलेलं आहे. मग मलाखीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराच्या मनामध्ये कुटुंबासाठी, पती पत्नीसाठी हे जे विचार आहेत तेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीतही सापडतात. मत्तयाचा 5वा अध्याय वचन 31 आणि 32. मत्तय 5 वचन 31 आणि 32. कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे, हेही सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायको बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. त्याचप्रमाणे 19वा अध्याय वचन 3 पासून 10 पर्यंत. मत्तय 19. मग परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, याकरता पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जळून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एक देह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. बरं आहे ना, लग्न न केलेलं बरं. एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, एकदा का आम्ही या पवित्र बंधनामध्ये जोडल्या गेलोत ना, तर आम्हाला शेवटपर्यंत त्यामध्ये चालत राहायचं आहे. शेवटपर्यंत आम्हाला त्यामध्ये चालत राहायचं, कारण हा करार असतो. बरं, हा करार आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे, ही परमेश्वराची योजना आहे. परंतु जेव्हा आम्ही आमच्या विवाहांमध्ये एकमेकांशी विश्वासू नाही, जर आम्ही एकमेकांशी क्रूरतेने वागतो, तर प्रियांनो त्याचे परिणाम आमच्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती होतात. आणि म्हणून परमेश्वर देव मलाखीच्या पुस्तकामध्ये जे परमेश्वराच्या मनात आहे तीच शिकवण प्रभू येशू ख्रिस्त
देखील देताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून तो फार स्पष्टपणे म्हणतो की तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळं मोशेने तुम्हाला तसं करू दिलं, परंतु आरंभापासून तसं नव्हतं. आरंभापासून परमेश्वराच्या मनात काय आहे? जे परमेश्वराने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. आणि मी नेहमी सांगतो की तोडण्यासाठी सर्वात मोठे कारणीभूत जे असतात ते पती पत्नीच असतात. त्या दोघांच्या इच्छेशिवाय तिसरा व्यक्ती त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, या 4 गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला हे लक्षात येतं की मलाखीचं पुस्तक आणि नवीन करार यामध्ये कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने, पावलाने, योहानाने त्या ठिकाणी या मलाखीच्या पुस्तकाचा उल्लेख आपल्या पत्रांमध्ये, आपल्या शिकवणुकीमध्ये केलेला आम्हाला दिसून येतो. सार काय या सर्व गोष्टींचा? तुम्ही एवढा वेळ बोललात. हग्गाईचं पुस्तक, नवीन करार तुम्ही बोललात, मलाखीचं पुस्तक, नवीन करार आम्ही पाहिला, परंतु याचा सार काय आहे? आम्ही या ठिकाणाहून जात असताना आम्ही काय सोबत घेऊन जाणार आहोत? काय बोध आज आमच्यासाठी आहे? काय बोध आज आमच्यासाठी आहे? प्रियांनो, पहिला बोध जो आमच्यासाठी आहे तो हा आहे की परमेश्वर बदलत नाही. हग्गाई असेल, मलाखी असेल, नवीन करार असेल किंवा शेवटचं पुस्तक प्रगटीकरण असेल, परमेश्वराचं मन जे आहे, त्याच्या इच्छा ज्या आहे, त्याची शिकवण जी आहे ती सारखी आहे. हा परमेश्वर देव कधीच बदलत नाही. तुम्ही आणि मी ज्या घटकेला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्यावरती विश्वास ठेवला, तो त्या दिवशी जसा होता तो आजही तसाच आहे. पुष्कळदा आम्ही बदलतो, मनुष्य पुष्कळदा बदलतो. जी सुरुवात आम्ही केलेली असते पुष्कळदा आम्ही त्यातून पडतो, आम्ही थांबतो. आम्हाला असं वाटतं की आता पहिल्यासारखं ते राहिलेलं नाही. आता पहिल्यासारखं परमेश्वर देव जो आहे तो माझ्या प्रार्थना ऐकत नाही. आता पहिल्याप्रमाणे मला अनुभव येत नाही. पुष्कळदा आम्हाला असं वाटू शकतं, परंतु लक्षात घ्या की परमेश्वर बदलत नाही. तो काल, आज, उद्या आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. मनुष्य बदलतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही रोज आणि रोज आमच्या जीवनाचं परीक्षण करावं. दुसरा बोध जो त्या ठिकाणी आहे तो हा आहे की आम्ही परमेश्वराच्या अधिकारांचा आदर आणि स्वीकार करायला पाहिजे. मनुष्याने परमेश्वराचा अधिकार जो आहे त्याचा आदर आणि त्या अधिकाराचा स्वीकार आपल्या जीवनावरती करायचा आहे. मग ते आपल्या वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत असेल, ते आपल्या कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत असेल. हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही त्याचा आदर करायलाच पाहिजे. एका बहिणीची साक्ष मी ऐकत होतो, जिने आपल्या जीवनामध्ये पुष्कळ काही सहन केलं, पुष्कळ त्रास सहन केला, परंतु त्या बहिणीची साक्ष आहे की मी परमेश्वराला उलट प्रश्न कसा करू की तू माझ्यावर अन्याय करतो काय, किंवा तू माझ्यासोबत असं का केलं. त्या बहिणीची साक्ष आहे की माती ही त्या कुंभाराला म्हणेल काय की तू मला असं का केलंस. हा त्या कुंभाराचा अधिकार आहे की त्या मातीला कोणता आकार द्यायचा आहे, कशाचं पात्र बनवायचं आहे प्रियांनो. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अधिकारांचा आदर करणे आणि त्याचा स्वीकार करणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याच्या आगमनासाठी आम्ही तयार असावं. तिसरा बोध हा आहे, त्याच्या आगमनासाठी आम्ही तयार असावं, कारण तो दिवस जवळ आहे. आणि शेवटचा आणि चौथा बोध जो आम्हाला आहे तो म्हणजे आपल्या पत्नी बरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर विश्वासू असा. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे प्रियांनो, ते आज आम्हास जो बोध करत आहे, आज त्याची मला गरज आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजून घेणं आशीर्वादाचं आहे. माझा परमेश्वर देव हा कधीच बदलत नाही. मी कमी पडू शकतो, मी बदलू शकतो,
पण तू माझा परमेश्वर देव हा बदलत नाही. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि त्याच वेळेस देव बापा आम्ही तुझी क्षमा मागतो प्रभूजी. कारण देव बापा आम्ही पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये तुझ्या बरोबर स्वार्थीपणाने वागतो प्रभू. पुष्कळदा देव बापा आम्ही तुझ्या सहनशीलतेचा आणि तुझ्या कृपेचा गैरफायदा आम्ही घेतो पवित्र देव बापा. प्रभू तू आमची क्षमा कर. आजही तू आम्हावरती प्रेम करतो. आजही देव बापा तुझ्या मनातले विचार आम्हाला आमच्या भावी सुस्थितीची आशा देतात प्रभूजी. आजही तू तसाच आहे पवित्र देव बापा. तू आमचं सहाय्य कर आणि आम्हावरती तू क्षमा कर पवित्र देव बापा. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, तुझ्या त्या आगमनासाठी पवित्र देव बापा तू आम्हाला सहाय्य कर. आमची तयारी असावी म्हणून तू आम्हावरती तुझी कृपा तू कर पवित्र देव बापा. आज माझी प्रार्थना आहे प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू. कुटुंबामध्ये पवित्र देव बापा तुझी शांती, तुझा आनंद आणि तुझं प्रेम अधिक प्रमाणात भक्कम असं ते असावं प्रभू. आज कुटुंबांमध्ये जी सर्व परिस्थिती आहे प्रभू, पती पत्नींचे बिघडलेले नाते आहेत पवित्र देव बापा. पुष्कळदा आई वडील आणि देव बापा घरातली लेकरं यांच्यामध्ये संघर्ष आहे पवित्र देव बापा. पवित्र देव बापा तू सहाय्य कर. आम्ही तुझे लोक आहोत प्रभू. प्रभू आम्ही तुझे लोक आहोत पवित्र देव बापा. तू आमचं सहाय्य कर. तुझा तो अधिकार देव बापा स्वीकारण्यासाठी, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये स्वीकारण्यासाठी तू आमचं सहाय्य कर पवित्र देव बापा. सैतानाचे सर्व डावपेच, त्याच्या कुयुक्त्या यांपासून कुटुंबांचं, मंडळीचं संरक्षण तू कर पवित्र देव बापा. प्रभू तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. या वचनांच्या द्वारे या सर्व दिवसांमध्ये तू आम्हास विशेष आशीर्वादित कर. तुझे आभार मानित ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.